जय भीम, नमो बुद्धाय. मी संगदीप रोडगे, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, औरंगाबाद. सर्व भारतीय बौद्ध बांधवांना 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फेच, तसंच बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे सर्वांना पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा. तसं आजचे जे चॅनल जे महापुरुषांची विचारधारा या नावाने सुरू होणार आहे, त्यांच्या निर्मात्या माननीय सविताताई अभ्यंकर यांनी हे जे चॅनल सुरू केलेलं आहे महापुरुषांची विचारधारा, तर ही विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत ही विचारधारा पोहोचली पाहिजे, हा त्यांचा उद्देश त्यांनी लक्षात ठेवून हे चॅनल सुरू केलेलं आहे. त्यामुळं मी त्यांचे फार फार मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो, आजचा जो मंगलमय दिवस आहे, या मंगलमय दिवशी बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आणि त्या धम्माची घोषणा येवला येथे 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेबांनी केली होती की मी हिंदू धर्मात जरी जन्मलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही. कारण त्यांना माहिती होतं की हिंदू धर्म हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाला मानत नाही. तर म्हणून बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित असलेला धम्म त्यांनी स्वीकारला. त्यांनी स्वतः स्वीकारलं नाही तर इतरांना देखील त्यांनी 5 ते 10 लाख लोकांना त्या दिवशी धम्मदीक्षा दिली. चक्रवर्ती सम्राट अशोकानंतर सर्वात मोठी क्रांती जर कोणी केली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. चक्रवर्ती सम्राट अशोकांनी ज्या 84,000 बुद्ध लेण्या बांधल्या, त्या लेण्या आज आपल्याला कुठेच दिसत नाही. आणि ज्या लेण्या आपल्याला दिसतात, एकतर त्या लेण्याचं हिंदूकरण झालेलं आहे, दुसरी गोष्ट त्या लेण्या आहेत परंतु त्या आपल्या कब्जात नाही. उदाहरणार्थ महाबोधी महाविहार टेम्पल हे बुद्ध धर्मीय असून देखील ते आपल्या ताब्यात नाही. याचा जो लढा आहे, हा लढा श्रीलंकेचे जे महान व्यक्ती आहेत, त्यांचं नाव अनागरिक धर्मपाल आहे, यांनी त्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. इव्हन त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं आणि हा लढा त्यांनी सतत सुरू ठेवला. आणि मित्रहो, आपण कुठेतरी कमी पडतोय की आपल्या ज्या लेण्या आहेत, आपलं जे महाबोधी महाविहार आहे, हिंदू धर्मियांचे मंदिरं हिंदू धर्माच्या कब्जात आहेत, मुसलमानांचे जे मस्जिद आहेत ते त्यांच्या कब्जात आहे, ख्रिश्चनांचे चर्चेस ख्रिश्चन लोकांच्या ताब्यात आहे, त्यानंतर सिखांचे जे हे आहेत गुरुद्वारा ते सिखांच्या कब्जात आहे. मग प्रश्न असा पडतो की आपले जे विहार आहे, महाबोधी महाविहार आहे, ते आमच्या ताब्यात का असो, हा प्रश्न आपल्याला पडतो. मग आपण कुठेतरी कमी पडलो. कारण बाबासाहेबांनी हा जो धम्म दिला, हा धम्म समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाला मानतो. आणि आमची देखील अशी अपेक्षा आहे की त्या न्यायाला साक्षी ठेवून आम्हाला आमचं महाबोधी महाविहार भारत सरकारने बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे, कसल्याही प्रकारचा वाद न होता. कारण त्यांचे सर्व पुरातात्विक जे पुरावे आहेत ते सर्व बौद्ध धर्मीयाकडे आहेत आणि ते आपल्याला मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि मित्रहो, बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं संपूर्ण भारत बौद्धमय करायचं, परंतु आज आपल्याला अशी परिस्थिती आढळते की भारतातूनच बौद्ध धर्म लोप पावत आहे.
काही मागच्याच आठवड्यामध्ये औरंगाबाद इथे लेणी बचावच्या निमित्ताने खूप मोठा मोर्चा निघाला. सर्व आपल्या बौद्ध बांधवांनी, सर्व राजकीय लोकांनी आपले हे वेदावे विसरून एकत्रित येऊन संघटितपणे सरकारला निवेदन देऊन शांतीपूर्ण पद्धतीने हा मोर्चा काढलेला आहे. सरकारला निवेदन दिलेलं आहे की ही जी लेणी आहे ही सम्राट अशोकांची लेणी आहे आणि ती पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे, म्हणून ही लेणी पाडण्याचं किंवा बुद्ध विहार पाडण्याचा प्रश्नच येत नाही. याची देखील दखल इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे व ते देखील त्याबद्दल अभ्यास करीत आहे. तर मित्रहो, आजची जी धम्माबद्दलची जी युवकांबद्दल जी आस्था आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही माझी पूजा करू नका किंवा तुम्ही मला देवपदाला नेऊ नका, परंतु आपण त्यांनी जे नाही सांगितलं तेच करतो. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं की देवपदाला नेऊ नका, तरी पण आपण काय केलं, त्यांना देवपदाला नेलं. परंतु त्यांना देवपदाला न नेता त्यांनी जी सांगितलेली विचारधारा, त्या विचारधारेवरती आपल्याला अंमल करायचा आहे. म्हणजे त्या विचारधारेने वागून आपल्याला ते कार्य करायचे आहे. भगवान बुद्ध यांची देखील आपण पूजा करतो, परंतु त्यांची पूजा करणं तर हे आवश्यकच आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी सांगितलेला जो धम्म आहे, कारण बुद्ध स्वतः म्हणतात की मी मूर्तीत नसून तुम्हाला जर मला कुठे पाहायचं आहे तर मी तुम्हाला कुठे दिसणार, धम्मामध्ये दिसणार. म्हणून त्यांनी आपला जो उत्तराधिकारी आहे त्यांनी धम्माला घोषित केलं. त्यांनी कोणा व्यक्तीला आपला उत्तराधिकारी घोषित केलेलं नाही, किंवा त्यांनी आपल्या एखाद्या कोणी रक्ताच्या व्यक्तीला आपला उत्तराधिकारी राहुलला बनवलं नाही. तसंच बाबासाहेबांनी देखील त्यांची जी चळवळ आहे ही चळवळ समाजाला समर्पित केलेली आहे. जो कोणी व्यक्ती त्यांच्या विचारधारेवर चालेल किंवा त्यांच्या विचारधारेचं अनुकरण करून ते कार्य करेल, तोच खरा आंबेडकरवादी मानण्यात येईल. कारण नुसतं जय भीम केल्याने, धम्मबुद्धाय म्हटल्याने आपण काही बौद्ध धम्मी होत नाही. म्हणून मित्रहो, हे जे चॅनल जे सुरू केलेलं आहे महापुरुषांची विचारधारा, कारण आता महापुरुष जे जिवंत आहेत ते या विचारधारेच्या माध्यमातून, म्हणून आपल्याला त्यांनी जी सांगितलेली खरी विचारधारा आहे ही आपल्याला समजली पाहिजे. आणि म्हणून आपण जे बौद्ध बांधव आहोत, आपण त्यांची जी पुस्तके आहेत जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. बुद्ध आणि त्याचा धम्म त्यांनी आपल्याला दिलेला आहे, हा प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजे. प्रत्येकाने त्याचं वाचन केलं पाहिजे. मिलिंद प्रश्न आहे हे देखील त्यांचं वाचन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्यामधली जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा जागरूक होणार, आणि जागरूक झाल्याने आपल्याला कुणीही फसवू शकत नाही. वैचारिक पद्धतीने देखील कोणी फसवू शकणार नाही. तर अशा पद्धतीने खराखुरा धम्म जो आहे तो आपल्याला समजेल. आणि युवकांनी सुद्धा जास्तीत जास्त, बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक रविवारी आपण बुद्ध विहारात गेलं पाहिजे. आणि विहारामध्ये आता आपण बघतो जास्तीत जास्त वृद्ध व्यक्ती असतात. तरुण विद्यार्थी, तरुण मुलं मुली हे कधी दिसत नाही. तर जे आईवडील विहारामध्ये येतात त्यांना अशी विनंती आहे की त्यांनीसुद्धा आपल्या मुलींना विहारात आणलं पाहिजे. त्याचे संस्कार त्या मुलांवरती रुजविले पाहिजेत. आणि खरोखरच जर लहानपणापासून त्यांना ती सवय लागली तर मोठ्यापणी त्यांच्यावर खरोखरच धम्माचे संस्कार होतील. कारण